बघा इथे आहे बारालिंग धाम, म्हणजे हे श्री चंद्रमालेश्वर महादेवाचं मंदिर आहे बघा. आणि हे आहे जेव्हा ताप्ती, इकडे आहे ही ताप्ती नदी आणि हा आहे ताप्ती नदीचा संपूर्ण परिसर. जय जय गुणवंता. बघा आम्ही आलेलो आहोत ताप्ती नदीवर. हिलाच मा सूर्यपुत्री म्हणून सुद्धा ओळखला जाते आणि ही आहे मध्य प्रदेशमध्ये. जय जय गुणवंता. बघा आम्ही इथे संत गुणवंत महाराजांच्या मंदिरामध्ये थांबलो होतो. रात्रभर इथे भजन वगैरे चालू होते, गाणे सुरू होते आणि आता सकाळ झालेली आहे आणि आता सकाळी सकाळी आरती सुरू पण झालेली आहे. जय जय गुणवंता. जय जय गुणवंता. बघा आताच आरती झालेली आहे आणि प्रसाद वाटत आहे. आणि मित्रांनो तुम्हाला सर्व इथे बैतूलमध्ये जे बैतूलचे जी प्रदक्षिणा घातलेली आहे पालखीने, लाखनवाडीहून इथे आली होती पालखी आणि ती संपूर्ण बैतूलला प्रदक्षिणा घालून सर्व ठिकाणी पालखींचे दर्शन वगैरे घेतलेले आहे, पूजन वगैरे झालेले आहे.
हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल त्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आता इथून निघत आहे आम्ही ताप्ती नदीवर. तर चला मग. आणि आम्हाला भाकर भेटली आहे, दाखवा. हा भाकर भेटली ताप्ती नदीवर, खाऊ प्रसादामध्ये. जय जय गुणवंत. जय जय गुणवंता. आता आम्ही इथून ताप्ती नदीवर जात आहे, सूर्यपुत्र ताप्तीवर. हे बघा, सकाळचं संत गुरुवंत महाराजांचं दर्शन घेऊन घ्या तुम्ही पण. जय जय गुणवंता. जय जय गुणवंता. हा जय जय. जय गुणवंता. जय जय गुणवंता. बघा, इथे आपण बैतूलला आलेलो होतो. इथे 24 तास सेवा देणारे पुजारी आहेत. हे बघा. जय जय गुणवंता. जय गुणवंता. बघा, आता पालखी बैतूलवरून निघत आहे परतीच्या प्रवासाला. त्यामध्ये आपल्याला ताप्ती नदीवर थांबायचं आहे. तर चला मग. जय जय गुणवंता. जय 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 गुणवंता. जय जय गुणवंता. बघा, आम्ही बैतूलवरून निघालेलो आहे ताप्ती नदीवर परतीच्या प्रवासाला लाखनवाडी. तर चला मग. जय जय गुणवंता. जय जय गुणवंता. बघा, परतीच्या प्रवासामध्ये एका भाविक भक्ताच्या घरी पालखी जात आहे. तर चला मग.
बोलो ना मेरे को सब बंद कर दिया। बोलो संत गुणवंत महाराज की। बैतूलवरून लाखनवाडी जात असताना परतीच्या प्रवासामध्ये आपल्याला इथे भाविक भक्तांच्या घरी स्वतः लाखनवाडीच्या कार्यकर्त्याने भजे केले म्हणा गेला आम्ही झाला का मग हात चालू आम्ही बोलतो जय जय गुणवंता, जय जय गुणवंत, जय जय डबल तो डबल पाच लाव वीडियो कनेक्शन है पूरी वीडियो और आरती में आके यहाँ पे आके अपना जीवन धन्य बनाया। जय जय गुरुदेव। चलो चल आरती सब चरनाथ हरि तो वंदना आरती का तो तुला नंदना बोलो हरि तो वंदना आरती का तो तुला नंदना इधर से जय जय गुणवंता। बघा बैतूलमधून निघालेली संत गुणवंत महाराजांची पालखी ही ताप्ती नदीवर मा सूर्यपुत्री येथे आलेली आहे। सर्व भाविक भक्त इथे उतरलेले आहेत आणि इथे करणार आहेत सर्वजण अंघोळा। तर चला मग तुम्हाला या ताप्ती नदीचं दर्शन घडवितो। बघा इथे आहे बारालिंग धाम, म्हणजे हे श्री चंद्रमालेश्वर महादेवाचं मंदिर आहे। बघा
आणि हे आहे जेव्हा ताप्ती, इकडे आहे ही ताप्ती नदी आणि हा आहे ताप्ती नदीचा संपूर्ण परिसर. आणि हे जे दिसत आहेत तुम्हाला हे आहेत आमच्या जे लाखनवाडीहून पालखी निघाली आहे त्या ट्रकाचे ड्रायव्हर, म्हटल्यापेक्षा मालकच. आणि हा आहे ताप्ती नदीच्या बाहेरचा संपूर्ण परिसर, मध्य प्रदेश. हे बघा, हे आहे जेमा ताप्ती म्हणजे ताप्ती नदी. बघा इथला परिसर तुम्ही सर्वजण बघून घ्या. मी तुम्हाला इथला परिसर दाखवतो. ताप्ती नदीवरचा मध्य प्रदेश मधील संपूर्ण परिसर बघा माझ्या मागे. बघा हा आहे ताप्ती नदीवरचा संपूर्ण परिसर, पहाड, डोंगर, दऱ्यांचा, झाडझुडपांचा आणि मंदिरांचा. 12 लिंग मंदिर इथे आपल्याला बघायला मिळतात. तर ही आहे ताप्ती नदी. हिलाच सूर्यपुत्री म्हणून सुद्धा ओळखले जाते आणि ही आहे मध्य प्रदेशमध्ये. तर आम्ही येताना ताप्ती नदीवर थांबलेलो आहोत आणि इथे सर्वजण करणार आहेत आंघोळ. आणि तिकडे बघा मंदिर आहे मा ताप्ती दर्शन 12 लिंगाचं. आणि संपूर्ण परिसर आपल्याला दिसत आहे. छान छान पहाड वगैरे दिसत आहे तिथे बघा. जय जय गुणवंता. बघा आम्ही आलेलो आहोत ताप्ती नदीवर. हिलाच मा सूर्यपुत्री म्हणून सुद्धा ओळखला जाते आणि ही आहे मध्य प्रदेशमध्ये. आणि इथे सर्व भाविक भक्त उतरलेले आहेत आणि इथे बघा माझ्या मागे नदी आहे आणि याच्यात करणार आहेत सर्वजण आंघोळ. पण त्याआधी तुम्ही बघा माझ्या मागचा हा संपूर्ण नदीचा परिसर तुम्हाला कसा वाटत आहे तर कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा. तुम्हाला पण यायचं असेल तर येऊ शकता इथे. ते पांढरे कपडे हे रुमाल तर काढलंच नाही. आपलं आपल्याला बघा हा ताप्ती नदीचा नजारा. नदीचं पाणी कमी झालेलं आहे परंतु भरपूर पाणी आहे इकडे. बाजूला बघू शकता माझ्या मागे. आणि तिकडे पहाड आहे बघा. आणि इथे या पाण्याने करत आहेत सर्वजण आंघोळ. आणि पाणी खूप थंड आहे. बघा ताप्ती नदीवरून आंघोळ केल्याच्या नंतर पालखी ही एका ठिकाणी आलेली आहे भाविक भक्ताच्या घरी. इथे संपूर्ण भाविक भक्तांसाठी महाप्रसाद आयोजिलेला आहे. आणि इथे पालखीचं पूजन पण होणार आहे. अभी कैसा रखना है जय जय गुणवंता. बघा ताप्ती नदीवरून आंघोळ केल्याच्या नंतर आम्ही एका भाविक भक्ताच्या घरी आलेलो आहे आणि इथे आहे महाप्रसाद सर्वांसाठी. पण त्याआधी पालखीचं पूजन केलं जाईल आणि इथे भजन वगैरे गाणे वगैरे म्हटले जातील. बघा पालखी इथे उतरलेली आहे आणि इथे एक संत गुणवंत महाराजांचं छोटंसं मंदिर आहे बघा.
जय जय गुणवंता. गुणवंत महाराजांची छोटीशी मूर्ती आहे आणि ही संपूर्ण लाखनवाडीची जनता इथे बसलेली आहे. इथे पालखी आहे आणि इथे आहे एक छोटंसं मंदिर भोलेनाथ. बघा
गुणवंता बघा आताच आरती संपली आहे आणि महाप्रसादाला सुरुवात पण झालेली आहे बघा बोलो संत गुणवंत महाराज की जय जय गुणवंता गुणवंत महाराज की बोलो संत गुणवंत महाराज की जय जय गुणवंता बोलो संत गुणवंत महाराज की भाजीवाला ना पोळी घ्या ना दादा जय जय गुणवंता बघा काल 9 डिसेंबर रोजी संत गुणवंत महाराजांची पालखी लाखनवाडीवरून बैतूलला गेली होती आणि तिथे मुक्कामी होती संत गुणवंत महाराजांच्या मंदिरावर. तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण पालखी आणि संत गुणवंत महाराजांचे दर्शन घडविलेले आहे आणि संपूर्ण पालखींचं पूजन जे झालेलं आहे आणि बैतूलला प्रदक्षिणा घालून पालखी आपली परत लाखनवाडीला जात आहे. तर इथे महाप्रसाद आहे हे पण तुम्हाला सर्व दाखवलेलं आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय गुणवंता. जय जय गुणवंता बघा आम्ही सावलमेंढामध्ये इथे आलेलो आहोत आणि इथे आता आरती झालेली आहे आणि सर्वजण बसलेले आहे. इथे 2 झेंडे आहेत आणि संत गुणवंत महाराजांचं मंदिर पण आहे आणि आपली लाखनवाडीची पालखी इथे आहे. जय जय हे आहे मंदिर संत गुणवंत महाराजांचं. जय जय गुणवंता. जय जय गुणवंता. जय जय गुणवंता बघा आपण बैतूलवरून लाखनवाडी जात असताना सावलमेंढा येथे एका भक्तांच्या घरी थांबलेलो आहोत आणि इथे खूप सुंदर संत गुणवंत महाराजांचं मंदिर आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागे आणि इथे संत गुणवंत महाराजांची झोपलेली मूर्ती पण आहे. जय जय गुणवंता. जय गुणवंता बघा काल लाखनवाडीवरून बैतूलला गेलेली पालखी आज संध्याकाळी आलेली आहे. तुम्ही बघू शकता आता 9 वाजलेले आहेत आणि आता आपण संत गुणवंत महाराजांचे दर्शन घेऊया. जय जय गुणवंता बघा